प्रेक्षको नमस्कार. केशारीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केशारवेद ऑफिशियल पेजच्या ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये मी ज्ञानेश्वर आपलं स्वागत करतो. रोज आपण केशारवेद संदर्भातील एका विषयावरती चर्चा करत आहोत. आज आपण शिरोधारा विशेष आयुर्वेद उपचार पद्धती या विषयावरती गप्पा मारणार आहोत. प्रेक्षको, आयुर्वेद हे फक्त शास्त्र नाही तर ती एक जीवनशैली आहे. या शास्त्रात अनेक समस्यांवरती विविध उपाय आणि उपचार सांगितलेले आहेत. शिरोधारा त्यामधीलच एक विशेष उपचार पद्धती. नेमकं शिरोधारा ही संकल्पना आयुर्वेदात कशी स्पष्ट केली आहे? शिरोधारामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? याचा उपयोग कशासाठी केला जातो? केस आणि त्वचा विकारासाठी याचा वापर होतो का? असे असंख्य प्रकारचे प्रश्न माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात असतात, पण त्याची उत्तरं आपल्याला सहजासहजी मिळत नाही. त्या उत्तरांचा शोध आज आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत. चला, आपल्यासोबत आज आहेत मार्गदर्शक डॉक्टर भाग्यश्री सेवेकरी मॅडम, ज्या सध्या कोथरूड पुणे केशारवेद शाखेच्या संचालक आहेत. त्याचबरोबर कारा आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरच्या डिरेक्टर आहेत. मॅडम, तुमचं केशारवेद ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. मॅडमनी 1994 मध्ये BMS पदवी पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय वरळी मुंबई येथून पूर्ण केला आहे. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे इंटर्नशिप केली आहे. तेव्हापासून मॅडम एक प्रख्यात आयुर्वेद प्रॅक्टिशनर म्हणून ओळखल्या जातात. मॅडमना 22 वर्षाचा अनुभव आहे. मॅडमनी अगदी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आयुर्वेदिक सौंदर्य सल्लागार म्हणून कामाची सुरुवात केली होती. त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी विविध उत्पादने विकसित करण्यासाठी मॅडमनी स्वतःचे हर्बल कॉस्मेटिक उद्योगही सुरू केला. सौंदर्य शास्त्रात परिपूर्ण होण्यासाठी मॅडमनी ऍडव्हान्स ब्युटी थेरपीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. 1998 साली जेव्हा ही संकल्पना पूर्णपणे नवीन होती, तेव्हा मॅडमनी त्यांचं वलेरिया ब्युटी क्लिनिक सुरू केलं. पुढे मॅडमनी रेकी, प्राणी हिलिंग, कलर थेरपी आणि जवळजवळ 14 ते 15 वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान यासारख्या विविध उपचार पद्धतीमध्ये प्रभुत्व मिळवलं. वैद्य हरीश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी आणि ट्रायकॉलॉजी मध्ये त्यांनी एक कोर्स पूर्ण केला. त्यातूनच त्यांना सौंदर्य, त्वचा आणि केसांची निगा राखणं या विषयात मार्गदर्शन मिळालं आणि त्या तज्ज्ञ झाल्या. त्यामुळे मॅडम सध्या आयुर्वेदिक सल्ला, पंचकर्म अंतर्गत तसेच बाह्य केस आणि त्वचा देखभाल उपकेंद्र कोथरूड मध्ये चालवत आहेत. मॅडमनी केशारवेदची पुस्तकं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केली आहेत. त्याच सोबत लेखही लिहिले आहेत. याच कामासाठी मॅडमना केशारवेद मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. अशा ज्ञानी आणि अभ्यासू मॅडमकडून आपण जाणून घेणार आहोत शिरोधारा विशेष आयुर्वेद उपचार पद्धती. चला तर आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, तुमचं परत एकदा केशारवेद ऑनलाईन इंटरव्ह्यू सिरीज मध्ये स्वागत आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर. आपण चर्चेला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे, आणि बऱ्याच आतापर्यंत काही मुलाखती झाल्यात, खूप डॉक्टरांनी हे सांगितलेलं आहे की शिरोधारा हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला आहे, परंतु डिटेलमध्ये आपण गेलो नाहीत. आज तुमच्यावर या विषयावर चर्चा करतोय. नेमकं ही शिरोधारा संकल्पना आयुर्वेदामध्ये कशी स्पष्ट केलेली आहे ते अगदी एका छानशा सूत्राने आपण सुरुवात करूया. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे काय? स्वस्थ म्हणजे निरोगी व्यक्ती, जिचं वर्ण आयुर्वेदामध्ये प्रसन्न आत्मेंद्रिय मन असं केलं गेलेलं आहे. ज्या व्यक्तीचे दोष, बल आणि अग्नी त्यांचं कार्य शरीरामध्ये करत आहेत, अशा व्यक्तीला आपण सहसा निरोगी व्यक्ती असं म्हणतो. आणि त्याच्या विरुद्ध आतुर म्हणजेच रोगी. निरोगी आणि रोगी अशा दोन्ही अवस्थांमध्ये प्रभावी उपचार शास्त्र आहे. बरोबर. शिरोधारा हा त्यापैकीच एक उपचार आहे असं म्हणूया. आणि शिरोधारा म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊया. शिरो म्हणजे हेड किंवा मस्त, आणि फ्लो म्हणजे कंटिन्युअस फ्लो किंवा धार असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शिरोधाराचा आपण एक साधी व्याख्या अशी करू शकतो. कंट्रोल्ड कंटिन्युअस फ्लो ऑफ मेडिकेटेड ऑइल्स or liquids
ऑन फोरहेड ऑफ द पेशंट, अशी आपल्याला एक व्याख्या सांगता येईल. म्हणजे काय, तर एक हलकीशी संततधार औषधी द्रव्यांची पेशंटच्या मस्तकावरती आपण काही ठराविक काळापुरती सोडली जाते. त्याला आपण शिरोधारा असं म्हणतो. शिरोधारा हा प्रकार बाह्य स्नेहन या प्रकारामध्ये येतो. बाह्य स्नेहनामध्ये मूर्ध तैल असा एक उपचार पद्धतीचं वर्णन अष्टांग हृदयामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शिरोधाराचं वर्णन केलं आहे. स्नेहन म्हणजे काय, तर ओलावा किंवा आर्द्रता, त्या स्नेहनाचं आपल्या शरीरामध्ये अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. एखादं वाळलेलं लाकूड पटकन तुटतं किंवा जळतं, पण हेच ओलं लाकूड मात्र पटकन तुटतही नाही आणि जळतही नाही. तेच आपल्या शरीरामध्ये स्नेहनाचं आणि शिरोधाराचं महत्व आहे. आता तुम्ही ज्यावेळी असं म्हटलात ही उपचार पद्धती डोक्यासाठीच उपयुक्त आहे किंवा तिथंच वापरली जाते आणि तिथंच त्याचं जे काही उपचार आहे ते तिथून सुरू केले जातात, असं काही त्याच्यात दडलेलं आहे का विशेष? म्हणजे डोक्याला जे काही आजार होतात तिथंच हे वापरलं जातं का? याचं काय असं विशेष महत्व आहे का? या प्रश्नाचं उत्तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने द्यावं लागेल. सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की शिर हे इतकं महत्वाचं अंग का आहे. जसा एखाद्या झाडाचं मूळ असतं त्याप्रमाणे आपण झाडाच्या मुळाला शिर अशी उपमा देऊ शकतो आणि बाकीचे जे अवयव आहेत त्या झाडाच्या शाखा आहेत. आपला प्राण किंवा एनर्जी आणि ऊर्जा ही आतमध्ये शरीरामध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आपण शिर म्हणू शकतो. त्यामुळे शिरावर जर आघात झाला तर आपण बघतो की सहसा बाकीच्या कुठल्या अवयवांचे आजार आपल्याला बघायला मिळतात. म्हणून शिरोची म्हणजे या अवयवाची चिकित्सा जर आपण केली तर त्याचे उपाय किंवा त्याचे परिणाम हे बाकीच्या इंद्रियांवरती, ज्ञानेंद्रियांवरती, कर्मेंद्रियांवरती आपल्याला बघायला मिळतात. कारण शिरावरती केलेले जे उपचार आहेत ते सर्व स्रोतसांपर्यंत पोहोचतात. शिराला आपण एक महामर्म असं म्हटलं जातं. जवळजवळ क्लॅव्हिकलच्या वर 37 मर्म किंवा व्हायटल पॉइंट्स आहेत आणि मस्तक प्रदेशी 23 मर्माचे किंवा व्हायटल पॉइंट्स सांगण्यात आलेले आहेत. बर. आता इथं तुम्ही असं म्हणालात की जी काही ऊर्जा आहे ती आपल्या शिरामधूनच शरीरामध्ये प्रवेश करते, याचं काय आहे तर्क नेमका? म्हणजे आपण श्वास घेतो, नासा ही शिरसोद्वार, हा श्वास आपण जेव्हा घेतो तेव्हा पहिल्यांदा तो श्वास आपल्या शिरामधून बाकीच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरला जातो, प्रवेश करतो. म्हणून त्याला प्रवेशद्वार असं म्हटलं. ओके, खूप महत्वाचा मुद्दा आहे मॅडम तुम्ही जे सांगितलेला आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा म्हणजे आपण जे काही ऑक्सिजन म्हणतो, जो प्राणवायू आहे तो आपल्या नस्यांमधून जातो आहे आणि तो शिरोधारापर्यंत पोहोचतो आहे. त्यामुळे पूर्ण शरीरामध्ये तो पसरतो. खूप महत्वाची माहिती दिली आहे. मग आता हा शिर जो अवयव आहे त्याच्यावर उपचार करण्याच्या ही एकच पद्धती आहे शिरोधारा, की अजून काही वेगळ्या उपचार पद्धती आहेत? शिरोधारा मी जसं सांगितलं तुम्हाला की मूर्ध तैल या प्रकारामध्ये येतं. तर अष्टांग हृदयामध्ये आचार्य वाग्भटांनी विस्तृतपणे 4 पद्धती त्याच्या सांगितल्यात. कोणत्या आहेत त्या, म्हणजे सांगाल त्या? मी सांगते. एक आहे अभ्यंग किंवा मसाज, म्हणजे साधा मसाज जो आपण करतो तो. दुसरा प्रकार आहे परिषेक किंवा सेक, ज्यालाच आपण शिरोधारा म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे शिरोपिचू आणि चौथा आहे शिरोबस्ती. आता शिरोधारा आपण नंतर विस्तृतपणे बघणार आहोत, म्हणून शिरोपिचू बद्दल थोडंसं सांगते. शिरोपिचू म्हणजे काय, तर कापसाची एक जाड पट्टी तेलामध्ये बुडवून रुग्णाच्या मस्तकावरती धारण केली जाते. आणि शिरोबस्ती म्हणजे काय, तर एक विशिष्ट प्रकारचा हेडगिअर लावून त्याच्यामध्ये मेडिकेटेड ऑइल धारण करून रुग्णाच्या मस्तकावर काही काळपर्यंत ठेवलं जातं. त्याला शिरोबस्ती. असा पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. बरोबर, येऊ शकतो. तर स्नेहन आहे, तर
कुठला प्रकार वापरायचा हे वैद्याला रुग्णाचं परीक्षण करून ठरवावं लागतं. किती स्नेह त्या रुग्णाला आवश्यक आहे त्याप्रमाणे आपण पुढची पद्धत वापरतो. म्हणजे मसाज करून जर का भागणार असेल तर आपण मसाज करतो, पण अजून स्नेहनाची आवश्यकता असेल तर आपण शिरोधारा करतो. त्याही पुढे जाऊन पिच्चू वापरतो आणि मग आपण शिरोबस्ती वापरतो. आता मेल आणि फिमेल असे दोन प्रकारचं जर का आपण क्लासिफिकेशन बघितलं तर बहुतांशी वेळेला मेल पेशंट मध्ये शिरोबस्ती हा प्रकार वापरला जातो आणि शिरोधारा हा प्रकार किंवा शिरोपिचू हा फिमेल पेशंट मध्ये जास्ती वेळा वापरण्यात. त्याचं कारण काय आहे असं, म्हणजे नेमकं का तसं? एकतर वापरायची जी पद्धत आहे ती युजर फ्रेंडली होते आणि स्त्रियांमध्ये काही जे हॉर्मोनल विकार आढळून येतात त्यासाठी शिरोधाराचा सगळ्यात चांगला उपयोग होतो, म्हणून शिरोधारा जास्ती प्रमाणात वापरली जाते. त्या व्यतिरिक्त अजून एक चिकित्सा आहे ज्याला आम्ही शिरोविरेचन किंवा नस्य असं म्हणतो. नासाही शिरसोद्वारम जे मी तुम्हाला सांगितलं तसं वेगवेगळ्या प्रकारचे शिरोरोग, सायनसचे आजार, शिरशूल किंवा मायग्रेन, केसांचे आणि त्वचेचे विकार यामध्ये जर नस्य केलं किंवा शिरोविरेचन म्हणजे नेझल ड्रॉप्स आपण नाकामध्ये आपण जर का रेग्युलर यूज केले तर ह्या सगळ्या आजारांवरती आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो. बर. आता इथं मला असा प्रश्न पडलेला आहे की ही शिरोधारा उपचार पद्धती कोणकोणत्या लोकांमध्ये पाहायला, म्हणजे कुठल्या प्रकारच्या लोकांना हे करायला हवंय किंवा ते कसं ओळखायचं की ही यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे किंवा काय याच्या पाठीमागे काय तर्क आहे किंवा काय विचार आहे? ओके, आता हा तर खूपच छान प्रश्न आहे. आपण आबालवृद्ध असं म्हणू शकतो. लहान वयापासून ते वृद्धांपर्यंत आपण शिरोधारा ही चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकते. लहान मुलांमध्ये चंचलता, त्याच्यानंतर काही काय आपण त्याला म्हणू शकतो ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर्स अशा बघायला मिळतात. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, मेमरी त्यांची कमी असते. बुद्धिवर्धक म्हणून आपण शिरोधारा वापरू शकतो किंवा त्यांच्यामध्ये एक कामनेस यावा आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं म्हणून आपण करू शकतो. आता शिरोधारा ही कुणाला करावी, म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार मला असं वाटतंय की तुम्हाला म्हणायचं की दोष कोणते असावेत, कोणते दोष आपण ओळखावेत आणि त्यानुसार चिकित्सा करावी. म्हणजे लक्षणं काय, म्हणजे काय असतात लक्षणं सामान्यपणे त्या रुग्णांची लक्षणं तुम्हाला म्हणायचे? ओके, रुग्णांची लक्षणं म्हणजे शारीर आणि मानस असे दोन प्रकारचे व्याधी आहेत, बरोबर? आणि ते व्याधी कधी होतात त्याचे 3 हेतू सांगितलेत: असात्मेंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. जेव्हा इंद्रियांचा हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग होतो, म्हणजे काही कारणांनी आपण बाहेरच्या काही कारणांनी आपण एखादी कर्मेंद्रिय आणि आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा जास्ती वापर केला जातो, कमी वापर केला जातो किंवा चुकीचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा शारीर व्याधी उत्पन्न होतात. आणि प्रज्ञापराध म्हणजे बुद्धीच्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा धी, धृती, स्मृती, मेधा यामुळे ह्या बुद्धीच्या प्रकारांचा चुकीचा वापर केल्यामुळे किंवा भय, शोक, ईर्ष्या, द्वेष, भीती, नैराश्य, एकटेपणा या सगळ्या भावनांचा अतिरेक होऊन आपला जो सत्वगुण असतो तो सत्वगुण जेव्हा लयाला जातो आणि रज आणि तमगुणाचं जेव्हा आधिक्य आपल्याला दिसून येतं तेव्हा मानस विकार दिसतात. अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांमध्ये आपण शिरोधारा प्रभावीपणे वापरू शकतो. मग ह्याच्या अंडर कोणकोणते आजारी येतात? वेगवेगळ्या प्रकारचे शिरोरोग, मायग्रेन, केसांचे आणि त्वचेचे विकार, त्याच्यानंतर गर्भाशयाचे विकार, पचन संस्थेचे विकार, थायरॉइडचे विकार, संधींचे विकार, हाडांचे विकार, म्हणजे
तुम्ही नाव द्या आणि तिथे शिरोधारा कामी येणार आहे तुमच्या. अशा म्हणजे पद्धतीने शिरोधारा आपल्याला उपयोगी पडू शकते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शिरोधारा उपयुक्त ठरतायत असं तुम्ही म्हणताय. मला इथं काही असे प्रश्न पडतायत. एक तर तुम्ही म्हणाला की गर्भाशयाचे जर विकार असतील तर शिरोधारा उपयुक्त पडते. याच्या म्हणजे कसं काय असं होऊ शकतं? कारण शिरोधाराची उपचार पद्धती तुम्ही डोक्यात म्हणजे शिरापासून देता आणि गर्भाशयाचा संबंध सांगता. याचा काय मेळ जुळतोय? काय लॉजिक आहे याचं? शिरोधारामध्ये बेसिकली वात पित्त कफ असे आपलं जे त्रिदोषांमुळे जे व्याधी निर्माण होतात ते संपूर्ण शरीरामध्ये कुठेही निर्माण होऊ शकतात. आता गर्भाशय आपण जर घेतलं तर गर्भाशयाचे विकार म्हणजे मेनोपॉझल सिंड्रोम, ज्याच्यामध्ये स्त्रियांना डिप्रेशन येणं किंवा भीती वाटणं, नैराश्य येणं, जास्ती प्रमाणात रजस्त्राव होणं अशी काही लक्षणं दिसून येतात. आणि हे सगळे आजार असतात हे वात प्रकोपामुळे घडतात. शिरोधारा ही काय करते तर त्या वातावरती नियंत्रण आणण्याचं ती काम करते. त्यामुळे शिरोधारा केल्यामुळे वाताचं नियंत्रण होऊन किंवा आपल्या शिरोप्रदेशी असणाऱ्या एंडोक्राईन सिस्टीम मधल्या काही ग्रंथी, हायपोथॅलॅमस, पिनियल ग्लँड, पिच्युटरी ग्लँड यांची जी सिक्रिशन्स असतात त्याच्यावरती परिणाम होऊन आपले हे आजार बरे होण्यास मदत होते. बर 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 बर. म्हणजे जर गर्भाशयाचा जर विकार असेल आणि अशा पद्धतीने जर उपचार पद्धती झाली तर ते बरं होऊ शकतं. आणि तुम्ही जे काही लॉजिक सांगितलेलं आहे ते अगदी म्हणजे तसे तुम्ही अनुभवही घेतले असते क्लिनिकमध्ये. मला आता या विषयाकडून थोडस म्हणजे मानसिक जे स्वास्थ्य आहे, प्रत्येकाचं जे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य असतं त्यामध्ये मानसिक स्वास्थ्यामध्ये शिरोधारा कशा पद्धतीनं काम करते, काय काय केलं जातं, त्याची प्रक्रिया काय आहे, त्याचं मेकॅनिझम कसं असू शकतं हे मला जाणून घ्यायला आवडेल. आता रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर त्या रुग्णाचं व्यवस्थित असं प्रकृती परीक्षण करावं लागतं. त्यावरून आपल्याला हे समजतं की त्याला झालेला व्याधी हा कोणत्या प्रकारातला व्याधी आहे, म्हणजे वाताचा आहे, पित्ताचा आहे का कफाचा आहे. त्यावरून आपल्याला शिरोधारासाठी कोणती द्रव्य निवडायची ते ठरवता येतं. कारण शिरोधारा ही फक्त तेलाने केली जात नाही, त्याच्यासाठी विविध प्रकारची मेडिकेटेड ऑइल्स किंवा क्वाथ किंवा ताक, दूध, इक्षुरस, धान्याम्ल, नारळाचं पाणी किंवा माझ्या क्लिनिकमध्ये मी स्वतः काही सुगंधी द्रव्यांच्या, सुगंधी फुलांच्या इसेन्शियल ऑइल्स तयार करून त्याची सुद्धा शिरोधारा मी केलेली आहे. आणि त्याचे अतिशय उत्तम परिणाम आपल्याला पेशंटवरती बघायला मिळतात. तर हा झाला एक भाग ज्याच्यामध्ये आपण रुग्णाचं परीक्षण करतो आणि कोणतं द्रव्य वापरायचं हे त्यावरती आपण ठरवतो. एक्झाम्पल हायपर टेन्शनचा पेशंट असेल किंवा अरुशिका किंवा चिकट असता डॅन्ड्रफ, सेबोरिक डर्मेटायटिस अशा प्रकारचा जर पेशंट असेल, सोरियासिसचा पेशंट असेल तर त्याच्यासाठी आपण तक्रधारा ही प्रामुख्याने वापरतो. परंतु पित्ताचा पेशंट असेल, त्याला दाह असेल तर आपण क्षीरधारा म्हणजे दुधाची धारा करतो. मेडिकेटेड म्हणजे ते क्षीर आपल्याला काही औषधी द्रव्यांनी सिद्ध करून मग आपण ते पेशंटला धारा करण्यासाठी वापरतो. आता तुम्ही अजून एक प्रश्न मला ह्याच्यातच विचारला होता की त्याची काय तयारी करावी लागते किंवा शिरोधारा कधी करावी लागते. तर शिरोधारा ही त्याचे चांगले परिणाम दिसावे म्हणून सकाळच्या वेळात म्हणजे 7 ते 11 या वेळामध्ये केली जाते. रुग्णाला जेव्हा आपण शिरोधारा करण्यासाठी बोलवतो तेव्हा त्याला सांगण्यात येतं की रिकाम्या पोटी त्यांनी यावं शक्यतो. आदल्या दिवशी लघु आहार घ्यावा, थोडंसं घृतपान त्यांनी करावं. त्यामुळे शरीर हलकं झालेलं असतं आणि आपण जी उपचार करतो ते संपूर्ण सगळ्या स्रोतसापर्यंत पोहोचतं आणि आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. ओके, बर. इथं म्हणजे याच्या पुढे आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की ज्या पद्धतीनं मानसिक स्वास्थ्यासाठी याचा उपयोग होतोय ते तुम्ही सांगितलेलंच आहे, पण त्वचेच्या रोगावरती म्हणजे काही त्वचेचे स्किनचे काही डिसीज असतील
तर शिरोधारा तिथं उपयुक्त ठरते, केसासाठी काही केसाचे आजार असतील तिथे ती उपयुक्त ठरते का? अगदी नक्कीच उपयोगी ठरते. कारण त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे आणि असा कुठलीही जागा नाही जिथे त्वचा नाही. त्वचा सर्वत्र आहे आणि त्वचेवर जी रंध्र असतात त्याच्यातून आपण त्वचेवरती जे टाकतो ते शोषलं जातं. तसं जिव्हा आहे, जीभ आहे, आपण तोंडामध्ये जेव्हा एखादी गोष्ट टाकतो त्या जिभेच्या रूपाने त्याचं ऍब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये होतं. त्याच प्रकारे त्वचेवर आपण जे द्रव्य लावतो त्याचं सुद्धा ऍब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये होतं. तर त्याचा एक संदर्भ सांगते. आपण जेव्हा मसाज करतो तेव्हा साधारणपणे 300 सेकंदांनंतर केसांच्या मुळाशी त्याचं शोषण होतं. त्याच्यानंतर पुढची 100 सेकंद म्हणजे 400 सेकंदांनंतर त्वचेच्या रंध्रांपाशी त्याचं शोषण केलं जातं. त्वचा म्हणजेच रसधातू आम्ही मानतो आयुर्वेदाप्रमाणे. असंच पुढच्या 100 सेकंद आपण घेतली तर प्रत्येक पुढच्या धातूकडे आपण हा स्नेह पाठवू शकतो. म्हणजे 30 ते 35 मिनिटं जेव्हा आपण एखाद्या पेशंटला स्नेहन देतो किंवा शिरोधारा देतो किंवा त्या प्रकारचे आणखीन कुठलेही उपचार देतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सर्व धातूंपर्यंत तो स्नेह पोचतो आणि त्या सर्व धातूंशी निगडीत असणारे जे आजार असतात ते बरे होण्यासाठी आपल्याला मदत होते. बर, याच्यामध्ये फक्त तेलच वापरलं जातं की अजून काही वेगळी औषधी द्रव्य वापरली जातात? तुमचा काय अनुभव आहे याच्या संदर्भामध्ये, किंवा शास्त्र काय सांगता आहे? तुमचा अनुभव आणि शास्त्र काय सांगताय? ओके, मगाशी मी जसं सांगितलं तसं प्रकृतीनुसार आपल्याला द्रव्याची निवड करावी लागते. 4 ते 5 प्रकारचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात शिरोधारामध्ये. पहिलं आहे स्नेहधारा. स्नेहधारा म्हणजे तेल किंवा तूप वापरून केलेली शिरोधारा. कधी कधी वाताबरोबर पित्त किंवा कफाचे पण प्राबल्य आपल्याला आढळून येतं. त्यावेळेला तेल आणि तुपाचं मिश्रण करून सुद्धा शिरोधारा केली जाते. पित्ताचा जर का पेशंट असेल, दाह किंवा त्या स्वरूपाचे जर का आपल्याला काही आजार बघायला मिळाले तर त्या पेशंटमध्ये क्षीरधारा वापरली जाते. म्हणजे काही ठराविक औषधांनी, जटामांसी किंवा यांनी ते क्षीर सिद्ध करून त्याचा काढा करून आपण त्याची धारा केली जाते. तसंच तक्रधारा वापरण्याचा प्रघात आहे. तक्रधारा तर खूप प्रभावीपणे मी मगाशी जसं सांगितलं वेगवेगळ्या त्वचा विकारांवरती, सोरियासिस वरती, हायपरटेन्शन वरती ते वापरता येतं. फक्त व्याधीचं स्वरूप जाणून त्या व्याधीचं बल किती आहे, रुग्णाचं बल किती आहे, रुग्णाचं वय किती आहे आणि त्याला सोचेल अशा पद्धतीने आपल्याला ते द्रव्य निवडावं लागतं. आणि करताना कुशल वैद्यांच्या देखरेखीखालीच ती करण्यात असं मला वाटतं. बऱ्याचदा इक्षुरस म्हणजे उन्हारस, धान्याम्ल किंवा चक्रपीड तेल अशा प्रकारचे संदर्भ आढळतात. केरळमध्ये ताप आल्यानंतर किंवा संतत ज्वराच्या संताप किंवा दाह अशा अवस्थेमध्ये त्रिदुग्धाची शिरोधारा करणारे पण वैद्य आपल्याला आढळतात. त्या व्यतिरिक्त केरळमध्ये पिशिंचल नावाच्या पण काही ट्रीटमेंट्स केल्या जातात ज्याच्यामध्ये कंटिन्युअस गरम अशा तेलाची धार सोडली जाते पेशंटच्या अंगावर आणि स्वेदन केलं जातं. असे विविध प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. फक्त त्याची निवड कशी करायची हे निष्णात वैद्याला ठरवू द्या असं मला वाटतं. ओके, मग त्यासाठी म्हणजे जे काही प्रेक्षक आज हे व्हिडिओ पाहत आहेत किंवा प्रोग्राम पाहत आहेत त्यांच्यासाठी विनंती की स्वतः ते न करता कोणत्याही केशाची शाखा असेल किंवा आयुर्वेदामधले तज्ञ या विषयातले असतील त्यांना जाऊन भेटणं आवश्यक आहे. केशायुर्वेदच्या जगभर 108 शाखा आहेत. जर आपली जवळची शाखा कोणती असेल तिथेही आपण जाऊ शकता आणि आपल्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन करू शकता. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की प्रकृतीनुसार ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात की कोणतं द्रव्य द्यायचंय, कोणतं औषध द्यायचं आहे. तर वात, कफ, पित्त
याच्यावरून आपण दोष जर ठरवत असाल तर ते हे कसे ठरवले जातात, याच्या काही पद्धती आहेत का, किंवा याचे काही तंत्र आहेत का ओळखण्याची? म्हणजे सामान्य माणसाला कसं कळणार की हे याचं हे तंत्र आहे? ओके, नक्कीच. तसं सामान्य माणसाला हे कळावं अशी खरं तर काही हे नाही. कारण की हे वैद्यालाच बघून ठरवावं लागतं की कुठल्या प्रकारचा व्याधी आहे. पण बरं. एक सामान्य लक्षण वाताचं जे आहे त्याच्यामध्ये रुक्षता, खरता किंवा वेदना ही लक्षणं जर दिसली तर त्यावरून आपल्याला पटकन लक्षात येतं की हा वाताचा पेशंट आहे. किंवा दाह, व्रण, पाक अशी जर का काही लक्षणं असतील तर लगेच कळतं की हा पित्ताचा पेशंट आहे. आणि चिकटपणा असेल तर आपल्याला ते कफाचा पेशंट आहे हे लगेच कळून येतं. त्यासाठी मी एक उदाहरण देते की समजा डॅन्ड्रफ आपण असा जर आजार घेतला केसांमधला तर तो 2 प्रकारचा असतो. एका प्रकारच्या डॅन्ड्रफ मध्ये असा कोंडा पडतो किंवा तो ड्राय डॅन्ड्रफ असतो आणि दुसरा असतो तो चिकट असतो. तो तिथे इचिंग असतं किंवा बारीक फोड आलेले असतात. मग दोन्ही प्रकारच्या पेशंटमध्ये जर का ड्राय डॅन्ड्रफ असेल तर तो वाताचा असतो आणि चिकट असेल तर तो कफाचा असतो. पण हे आपल्याला ठरवण्यासाठी केशायुर्वेदचा फार मोठा उपयोग आपल्याला करून घेता येऊ शकतो. कारण आमच्याकडे स्कॅल्प अनालिसिस, नंतर हेअर सॅम्पल टेस्टिंग अशा खूप छान छान ट्रीटमेंट्स आहेत, ज्याच्यामुळे स्कॅल्प अनालिसिस केल्यानंतर प्रत्यक्ष पेशंटला सुद्धा बघता येतं की आपला डॅन्ड्रफ हा कुठल्या प्रकारचा आहे. फॉलिकल्स टेस्ट करून, त्याच्यामध्ये रूट्स टेस्ट करून, शाफ्ट टेस्ट करून, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला त्याचं पांचभौतिक, नंतर दोषांप्रमाणे त्या केसाचा कुठला दोष त्याच्यामध्ये कमी जास्त आहे हे बघून त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट ठरवतो आणि त्यामुळे त्याचे 100% गुण दिसून येतात. बरं, आता बघा मॅडम, याच्यामध्ये ही जी काही तुम्ही ट्रीटमेंट देता, वैद्यांना काय पूर्वतयारी करावी लागते? मग तुम्ही बोलत असताना पेशंटला काय करावी लागते, म्हणजे काय खाऊन यायचं, काय नाही यायचं हे सांगितलेलं आहे, पण वैद्यांना काय पूर्वतयारी करावी लागते त्या संदर्भामध्ये? पूर्वतयारी म्हणजे त्या पेशंटसाठी लागणाऱ्या ज्या औषधी आहेत त्या सिद्ध करून घ्याव्या लागतात, तयार ठेवाव्या लागतात. आणि पेशंटची तयारी करण्यासाठी तिथे आपण आता ज्या रूम मध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ती करणार आहे तिथे एक प्रसन्न वातावरण, तुम्ही म्युझिक थेरपी तिथे वापरू शकता आणि ठराविक पद्धतीची उपकरणं वापरूनच शिरोधारा केली जाते. जसं अभिषेक पात्र असतं तसं शिरोधारा पात्र असतं. त्याला खाली एक छिद्र असतं आणि ते सांगितलेलं आहे की किती इंचापर्यंत ती वात रुग्णाच्या डोक्यावर आली पाहिजे. किंवा जे टेबल बनवलेलं असतं त्याची विशिष्ट रचना केलेली असते. त्याच्या बॉर्डर्स उंच असतात, मानेसाठी एक पट्टी केलेली असते आणि डोक्याच्या खालच्या बाजूला एक खोलगट भाग तयार केलेला असतो, ज्याच्यामध्ये आपण ज्या द्रव्याने शिरोधारा करतो ते गोळा होतं, खाली येतं आणि मग ते वॉर्म करून पुन्हा टाकावं लागतं. आता यासाठी काही टेम्परेचर कंट्रोल करणारी मशिनरी सुद्धा अवेलेबल आहे. तर रुग्णाची जिथे शिरोधारा करायची आहे त्या ठिकाणची सर्व तयारी आधी करून ठेवावी लागते. 2 परिचारक लागतात, कारण एक परिचारक औषधाची व्यवस्था बघतो आणि दुसरा जो असतो तो कंटिन्युअस रुग्णाच्या इथे उभा असतो. त्याला काय वाटतंय, कसं वाटतंय, रिॲक्शन काय आहे त्याची, काही त्रास होतोय का हे बघण्यासाठी कंटिन्युअस एकाला तिथे उभं राहावं लागतं. आणि जे शिरोधारा पात्र असतं ते डाव्या बाजूनी उजवीकडे हे कंटिन्युअस फिरवावं लागतं, ज्यामुळे सर्व कपाल प्रदेशामध्ये त्याची चांगली कंपनं तयार होतात आणि त्या व्हायब्रेशन्सनी आजार बरा होण्यास मदत होते. ओके. आता याच्यात हे सर्व प्रकारचे तुम्ही जे सांगितलेले तो खूपच इंटरेस्टिंग पद्धत आहे आणि ज्यांनी खरं केली नाही आणि असं काही आजार असतील तर निश्चितरित्या हे करून बघणं गरजेचं आहे, ज्यात आपल्याला रिझल्टही मिळतील. मॅडम, हे शिरोधारा उपचार घेतल्यानंतर किती दिवस काळजी घ्यावी लागते, किंवा असे काही विशेष असं त्याच्यासाठी काही खास काळजी करण्यासाठी घरीही रुग्णाला काही तयारी करावी लागते नंतर? आता शिरोधारा किती दिवस आपण करणार आहोत त्यावरती हे अवलंबून असतं.
हे कसं ठरतं मग? शिरोधारा करण्याचा जो कालावधी आहे तो हा 3 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 14 दिवस किंवा 21 दिवसांपर्यंत सुद्धा हा सलग केली जाते. हम्म, त्याचा कालावधी 30 ते 35 मिनिटं किंवा 1.5 तास असा व्हेरिएबल असतो. आणि हा बर सगळा विचार हा कुशल वैद्यालाच ठरवावा लागतो, की त्या बर पेशंटला तेवढ्याच निधनाची जर आवश्यकता असेल तर हम्म, 21 दिवसांपर्यंत सुद्धा हे केलं जातं. मग शिरोधारा ओके आपण जेव्हा घेत असतो त्या हा कालावधीमध्ये रुग्णाला थोडीशी काळजी घ्यावी लागते. खूप हा अशी विशेष काळजी असं नाही, पण विश्रांती घेणं, जास्ती श्रम न करणं, हलका हम्म, आहार ठेवणं हम्म, आणि बाहेर न फिरणं अशा हम्म, प्रकारची छोटीशी काळजी घ्यावी लागते. शिरोधारा झाल्या कुठेही बाहेर जाऊ नये किंवा डोकं आणि हे लवकर टॉवेलनी पुसून स्वच्छ हम्म, करून आंघोळ करून 2 तास तरी न झोपता तसंच राहून मग विश्रांती घेता येते. पण बर शिरोधारा ऍक्च्युअली करताना म्हणजे हा आम्हाला जे अनुभव येतात त्यामध्ये मला असं जाणवतं की शिरोधारा करता करताच गाढ झोपून जाणारे, घोरणारे असे सुद्धा पेशंट बघायला बर मिळतात. बर बर आता याच संदर्भामध्ये मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही ज्या काही केसेस हाताळल्या असतील शिरोधाराच्या संदर्भामधील, तर त्यांचा काय अनुभव आहे किंवा त्यांना काही तुम्ही स्वतंत्र म्हणजे आता जसं की झोपतात आणि हो, गोरतातही त्यावेळी, झोपतात. हा हा, असे काही असे तुम्हाला खूप वेगळे अनुभव अनुभव आले. आलेले आहेत का? बरोबर. असे ते खूप ऐकायला आवडतील. नक्कीच. असे हं, खूप वेगवेगळे अनुभव येतात. केसांच्या विकारांसाठी जर शिरोधारा करायला घेतली तर आनंदाने सांगत येणारे पेशंट पण असतात, की माझी स्किन खूप तेजस्वी झालीये, ग्लो होतीये. असे पण अनुभव येतात. किंवा हं, शिरोधारा झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भावनांचा निचरा होऊन रडणारे किंवा असे सुद्धा पेशंट बघायला मिळतात. हं, त्यानंतर एक अशी पर्टिक्युलर केस माझ्या लक्षात आहे, की 23 ते 24 वर्षाचा तो मुलगा होता आणि त्याला पचन संस्थेचा आजार होता, म्हणजे पचनाचा विकार होता. हं, काहीही हं, खाल्ल्यानंतर त्याला पचत नव्हतं. सगळ्या प्रकारच्या टेस्ट त्यांच्या करून झाल्या होत्या आणि ते हं, जेव्हा हं, आले तेव्हा हिस्ट्री बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की कदाचित अभ्यासाच्या ताणामुळे त्याला हा आजार होत असावा. मग त्यानंतर त्याला शिरोधारा दिल्यानंतर अतिशय छान रिझल्ट मला बघायला मिळाले आणि हं, तेव्हा पटलं की रुग्ण परीक्षण आणि रुग्णाची संपूर्ण माहिती घेणं किती हे आवश्यक आहे. हं, 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 हं. आता हे तुम्ही सगळी काही उपचार पद्धती सांगितली, परंतु ही उपचार पद्धती म्हणजे ज्या काही रुग्णाला करून घ्यायची आहे त्याच्यासाठी साधारण किती खर्च येतो आणि हे सामान्य रुग्णांना परवडेल का किंवा परवडतं का? काय आहेत याच्यामधली गणितं? अ, ह्याच्यामध्ये आपली विचार करण्याची किंवा विचार आपण कसा करतो त्यासाठी हे हं, सगळ्यात अवलंबून आहे असं मला वाटतं. आपण सहज म्हणून पार्लरमध्ये जातो, एक हेअरकट करायला सुद्धा 1,000 रुपये पटकन देतो किंवा हं, हं, हॉटेलमध्ये जातो, 3-4 हजाराचं बिल करून येतो. केसांचे विविध कलरिंग, स्ट्रेटनिंग असे उपाय हं, करून हं, घेतो. पण हे हं, सगळं हं, केल्यानंतर धाव घ्यावी लागते ती डॉक्टरकडे. कारण त्यामुळे केस खराब झालेले असतात, बाकीचे कुठले आजार होतात. पण हं, हं, ह्याऐवजी जर आपण शिरोधारासारख्या ट्रीटमेंट्स वरती इन्व्हेस्टमेंट केली, तर हं, हं, निरोगी आयुष्याचा डिव्हिडंड आपल्याला नक्कीच मिळू शकतो, असं मला हं. वाटतं. बर बर बर. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे, कारण खूप सारी माहिती आहे आणि ही स्वतंत्र एक उपचार पद्धती आहे. चर्चेचा अजूनही काही मुद्दे होऊ शकतात, परंतु आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण सर्व मुद्दे काही इथं मांडत नाहीत. शेवटी जाता जाता काय सल्ला द्याल आपल्या प्रेक्षकांना? ओके. शिरोधाराचं म्हणाल तर शिरोधारा करायला येणाऱ्या पेशंटला, माझ्या पेशंटला मी हं, सांगते की हे केल्यामुळे तुम्हाला आरबीसीज मिळणार आहेत. ओके. हं, आरबीसीज म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं ते रक्तपेशी, पण तसं नाहीये. हं, आरबीसीज म्हणजे आर फॉर रेडियन्स, बी फॉर ब्युटी, सी फॉर कामनेस आणि एस फॉर सेरोटोनिन्स. म्हणजेच काय तर हॅपी हॉर्मोन्स. आपण ह्या 4 अल्फाबेट्स मधनच हे बघू शकतो की हं, शिरोधारा म्हणजे नक्की काय आणि त्याचे कसे उपयोग आहेत किंवा ते करणं किती गरजेचं आहे.
या अजून मला असं सांगावंसं वाटतं की आपण जेव्हा आरशामध्ये बघतो तेव्हा आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. त्या प्रतिबिंबामध्ये आपल्याला आपला चेहरा दिसतो आणि तो चेहरा आपल्याला बरंच काही आपल्या स्वतःविषयी सांगत असतो आणि ते ओळखणं आणि वाचणं आणि आपला विचार बदलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्या केशा आयुर्वेदची एक टॅगलाईन आहे, विचार बदला लूक बदलेल. तशाच पद्धतीने जर आपण आपले विचार बदलले, आनंदी राहिलो, सत्वगुणाचा विचार करून राहिलो आणि ताण तणाव न घेता, भीती न बाळगता आपण चांगल्या विचारांनी राहिलो आणि निरोगी राहण्यासाठी आपण प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की निरोगी शरीर हाच सुंदर दिसण्याचा सर्वात मोठा आरसा आहे असं मला वाटतं. मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलेली आहे. प्रेक्षको, इथं या आजच्या चर्चेमधून काही महत्वाचे मुद्दे पुढे येतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण चर्चेमध्ये मला आवडलेले काही विधान आहेत, त्यातही हे विधान आहे, जर निरोगी मन आणि शरीर एकत्र आल्यावर, बघा, जर निरोगी मन आणि शरीर एकत्र आल्यावर वास्तविक सौंदर्य प्रकट होतं, असं एकंदरीत मॅडम असं म्हणतायत किंवा त्यांच्या चर्चेचा सूर आहे. तरी शिरोधारा पद्धत वापरली गेली तर मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य याचा समतोल आपल्याला साधता येतो. तेव्हा मॅडम तुमचं खूप खूप आभार. तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे. प्रेक्षको, आज आपण डॉक्टर भाग्यश्री सेवेकरी मॅडम यांच्याबरोबर चर्चा करून जाणून घेतलं की शिरोधारा विशेष आयुर्वेद उपचार पद्धती याविषयी. आजच्या काळात याचा उपयोग झाला तर अनेक प्रकारच्या व्याधी पासून आपण मुक्त होऊ शकतो. जर आपणास शिरोधारा विशेष आयुर्वेद उपचार पद्धती संदर्भात काही शंका असतील तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दूर करू शकतो. जर काही अडचण असेल तर आपण www.keshaayurved.com या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा 9270 87 12 00 या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता किंवा केश आयुर्वेद ऍप डाउनलोड करून त्वरित सेवा मिळवू शकता, ज्याच्यावर आपणास ऑनलाईन कन्सल्टेशन आणि माहिती मिळू शकेल. जर आपल्याला काही समस्या असेल तर आपण कॉल करू शकता आणि त्वरित समस्या सोडवू शकता. आपण केश आयुर्वेदच्या सर्वात जवळच्या शाखेत जाऊन डॉक्टरांना भेटू शकता आणि आपल्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. तर प्रेक्षको, भेटूया याच पेजवरती नवीन विषयासह, नवीन डॉक्टरासह. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.